राफेलच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सत्य काय ते लवकरच समोर येईल असं म्हणत राहुल गांधींनी मोदींना चर्चेचं खुलं आव्हान दिलंय। हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी चर्चा करावी। राहुल गांधींचं नरेंद्र मोदींना चॅलेंज। राफेल प्रकरणावरून सरकारची कोंडी। राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सरकारची विनंती फेटाळल्यानंतर काँग्रेसमध्ये जल्लोष सुरू झालाय। ऐन निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधींच्या हातात भाजपवर टीका करण्यासाठी आयतं कोलीतच मिळालंय। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा धागा पकडत राहुल गांधींनी थेट मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान दिलंय। नरेंद्र मोदी जी मेरे साथ आइए, प्यार से डिबेट करते हैं। देश राफेल मामले के बारे में जानना चाहता है, भ्रष्टाचार के बारे में जानना चाहता है, नोटबंदी के बारे में जानना चाहता है, अमित शाह के पुत्र के बारे में जानता है। 2 मिनट आ जाइए, 15 मिनट बात कर लीजिए हमारे साथ। निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच राहुल गांधींनी राफेलचा मुद्दा लावून धरलाय। पत्रकार परिषद आणि आपल्या भाषणातून राहुल गांधींनी भाजप सरकारला टीकेचं लक्ष केलंय। त्यामुळे कोर्टाच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। कोर्टाने सरकारची मागणी अमान्य केल्यामुळे या निवडणुकीत राहुल गांधी सरकारवर जोरदार राफेल स्ट्राईक करणार हे आता उघड आहे। ब्युरो रिपोर्ट, सान टीव्ही।